नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा महान व्यक्तीची कथा जाणून घेणार आहोत ज्यांनी केवळ स्वतःचे आयुष्य बदलले नाही तर संपूर्ण भारताच्या भवितव्याला एक नवी दिशा दिली। ही कथा आहे संघर्ष, अपमान, जिद्द, शिक्षण आणि स्वाभिमानाची। ही कथा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची। मित्रांनो, 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या ठिकाणी एका छोट्याशा घरामध्ये एक बालक जन्माला आले। त्या बालकाचे नाव ठेवण्यात आले भीमराव। पण त्यावेळी कोणीही कल्पना केली नव्हती की हेच बालक एक दिवस भारताच्या इतिहासामध्ये अमर होईल। भीमरावांचा जन्म अशा समाजात झाला होता जिथे त्यांना समान माणूस म्हणून वागणूक दिली जात नव्हती। जातीय भेदभाव इतका तीव्र होता की लहान वयातच त्यांना त्याचा सामना करावा लागला। शाळेत ते जात पण त्यांना इतर मुलांप्रमाणे बसण्याची परवानगी नव्हती। त्यांना वर्गाच्या एका कोपऱ्यात बसावे लागायचे। शिक्षक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आणि इतर मुलं त्यांच्यापासून दूर राहायची। पण सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे पाणी। शाळेमध्ये पाणी प्यायचे असेल तर त्यांना स्वतः स्पर्श करण्याची परवानगी नव्हती। जर कोणी वरून पाणी ओतले तरच ते पिऊ शकत होते। अनेक वेळा तहान असूनही त्यांना पाणी मिळत नसे। एक छोटा मुलगा आणि इतका मोठा अपमान। मित्रांनो, या सगळ्या परिस्थितीत अनेक लोक खचून गेले असते, पण भीमराव वेगळे होते। त्यांनी या अपमानाला कमजोरी न बनवता आपल्या ताकदीमध्ये बदलले। त्यांच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली, मी शिकणार, मी मोठा होणार आणि हा अन्याय संपवणार। भीमराव अत्यंत बुद्धिमान होते। त्यांनी शिक्षणाला आपले शस्त्र बनवले। दिवस रात्र अभ्यास करून त्यांनी आपली प्रगती सुरू ठेवली। त्यांच्या शिक्षकांनाही त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणीव झाली। काही चांगल्या लोकांनी त्यांना मदत केली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला। काळ पुढे सरकत गेला आणि भीमरावांनी उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला। त्या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेणे खूप कठीण होते, पण त्यांच्या जिद्दीसमोर अडचणी टिकू शकल्या नाहीत। त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि पुढे इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण पूर्ण केले। मित्रांनो, कल्पना करा, एक मुलगा ज्याला शाळेत पाणीही मिळत नव्हतं, तोच मुलगा परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतो। हे केवळ जिद्द आणि मेहनतीमुळेच शक्य झाले। शिक्षण पूर्ण करून बाबासाहेब भारतात परतले। त्यांच्यासमोर दोन मार्ग होते, एक म्हणजे स्वतःसाठी आरामदायी आयुष्य जगणे आणि दुसरा म्हणजे समाजासाठी लढा देणे। त्यांनी दुसरा मार्ग निवडला। त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली। त्यांनी लोकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक केले। त्यांनी सांगितले की प्रत्येक माणूस समान आहे आणि प्रत्येकाला समान हक्क मिळायला हवेत। मित्रांनो, हा लढा सोपा नव्हता। त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण त्यांनी हार मानली नाही। त्यांनी शिक्षण, लेखन आणि आंदोलन यांचा वापर करून समाजामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला। 1947 साली भारत स्वतंत्र झाला। देश स्वतंत्र झाला, पण अजूनही एक मोठं काम बाकी होतं, देशासाठी एक मजबूत संविधान तयार करणे। त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली। मित्रांनो, त्यांनी अत्यंत मेहनतीने आणि विचारपूर्वक संविधान तयार केले। त्यांनी असा कायदा बनवला ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले गेले। जात, धर्म, लिंग यावर आधारित भेदभाव न करण्याचा अधिकार दिला गेला। त्यांनी भारताला दिलं न्याय, स्वातंत्र्य आणि समानता। म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते। पण मित्रांनो, बाबासाहेबांचा प्रवास इथेच थांबला नाही। त्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केले। त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला। त्यांनी लोकांना स्वाभिमानाने जगायला शिकवले। त्यांनी एक गोष्ट नेहमी सांगितली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। ही फक्त एक ओळ नाही, तर संपूर्ण जीवनाचा मंत्र आहे। मित्रांनो, बाबासाहेबांची कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण हार मानू नये। जर आपल्या मनामध्ये जिद्द असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो। त्यांनी आपल्याला शिकवलं, शिक्षण हीच खरी शक्ती आहे, स्वाभिमानाने जगणं हीच खरी ओळख आहे आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं हीच खरी धैर्य आहे। आज आपण ज्या स्वातंत्र्याने आणि अधिकारांनी जगतो त्यामागे बाबासाहेबांचा संघर्ष आहे। म्हणूनच मित्रांनो, आंबेडकर जयंती हा फक्त एक सण नाही, तर तो आहे एका महान व्यक्तीच्या विचारांना स्मरण करण्याचा दिवस। या दिवशी आपण एक संकल्प करूया, आपण शिक्षण घेऊ, स्वतःला सक्षम बनवू आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू। मित्रांनो, लक्षात ठेवा, एक व्यक्ती ही इतिहास बदलू शकते आणि बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत।
तुम्हा सर्वांना आंबेडकर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जय भीम. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय भीम नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी छोट्या गोष्टी मोठे बोधक चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.